भक्त कवि तुलसीदास जी के रामचरितमानस में 7 कांड हैं, जिनमें उन्होंने राम जी के चरित्र से राममय होकर उनका बखान किया है। बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड और उत्तरकांड। सुंदरकांड में हनुमान का लंका प्रस्थान, लंका दहन से लेकर लंका से वापसी तक के घटनाक्रम है। सुंदरकांड मूलतः हनुमान जी की शक्ति और विजय का कांड है। प्रस्तुत दोहा भी हनुमान से ही संबंधित है। दोहे की ओर जाने से पहले महान कवि, भक्त कवि तुलसीदास जी के बारे में त्वरित जानकारी हासिल करना जरूरी है। श्री रामचरितमानस तुलसीदास द्वारा लिखित अवधी भाषा में लिखित राम कथा है। उसके बारे में कहा जाता है द ग्रेटेस्ट बुक ऑफ ऑल डिवोशनल लिटरेचर। सच भी है, क्योंकि तुलसीदास ने अपनी राम कथा का आधार वाल्मीकि रामायण को माना है और वाल्मीकि रामायण के बाद और कई राम कथाएं लिखी गई कई कवियों ने। जैसे आप आध्यात्म रामायण लेंगे या फिर आनंद रामायण, अद्भुत रामायण, और फिर विष्णु पुराण में है, और फिर बौद्धों की ग्रंथों में है, पौंचर्यु राम कथा पर आधारित है। ऐसी कई रचनाएं हैं। और दक्षिण की ओर आए तो तमिलनाडु में कंब रामायण, फिर तेलुगु में रंग रामायण, हमारे केरल में भी रामायण के कई वर्जन्स हैं। लेकिन इन सब से अलग तुलसी का रामचरितमानस जनमानस में एकदम से छा गया। इतने सारे रामायण के होने पर भी राम कथाएं अक्सर कवियों ने रामायण नाम से ही लिखा है। जैसे आप आध्यात्म रामायण, आनंद रामायण, लेकिन तुलसी ने उसे रामचरितमानस नाम रखा और वो टाइटल भी एकदम हिट हुआ। जैसे रामचरितमानस पूरे भारतीय जनमानस पर छा गया। और इसकी एक और विशेषता ये है कि वाल्मीकि रामायण संस्कृत में लिखा गया था, और संस्कृत जैसे आपको पता है देव भाषा है, देवों की भाषा है। केवल माइनॉरिटी लोग ही जानते थे, जैसे ब्राह्मण जानते थे, मंदिरों में बोला जाता था। और वाल्मीकि रामायण के बाद जब ये तुलसीदास ने जब अवधी भाषा बोली को चुना, अवधी उस समय एक डायलेक्ट थी, एक बोली मात्र थी, मतलब एक प्रदेश में बोले जाने वाली एक छोटी सी बोली थी। अवध, अयोध्या जो कहते हैं, वहाँ की बोली थी। लेकिन तुलसी ने अवधी बोली में रामचरितमानस इसलिए लिखा ताकि राम कथा को साधारण से साधारण व्यक्ति समझ पाए, और वो एकदम से हिट हो गया। मतलब लोग, साधारण जनता जो संस्कृत के श्लोक नहीं समझ पा रहे थे, उन्होंने रामचरितमानस में अपने राम को, अपने आदर्श पुरुष राम की कहानी को जाना। और ये ऐसे हुआ कि घर घर में रामचरितमानस रखा जाने लगा। और तुलसी का हनुमान चालीसी, ये भी हनुमान चालीसी हर एक भारतीय अपने घर रखता है। एक खास तरह का धैर्य उत्पन्न होता है। तो ये तुलसीदास की महानता थी कि जो संस्कृत में लिखी गई थी उसे जनसाधारण समझ सके, और ये जनसाधारण इतना ये लोगों ने अपने दिल में अपना लिया कि श्री रामचरितमानस हर एक ने अपने दिल में बसा लिया। यहाँ ही नहीं, जो भारतीय 300-400 साल पहले अंग्रेज़ जो भारतीयों को मजदूर बनाकर फिजी, मॉरिशस वगैरह जगह ले गए थे, वे अपने साथ रामचरितमानस और हनुमान चालीसी ले गए। और होता यह है कि आज इसलिए कहा जाता है कि 24 घंटे विश्व में कहीं ना कोई हिंदी बोल रहा है, क्योंकि जब भारत में रात होती है तो कहीं ना कोई रामचरितमानस पढ़ रहा है। ये एक बात है रामचरितमानस की। और तुलसी ने जब ये ऐसे किया तो राम जो आदर्श पुरुष थे, उन्होंने जीवन में मनुष्य को कैसे जीना चाहिए ये साधारण जनता रिलेट करने लगे अपने आप को। तो यहाँ इस अवसर पर ये कहना चाहूँगी कि तुलसीदास एक समन्वयवादी थे। वे बैलेंस चाहते थे समाज में। उनके बारे में कहा जाता है कि वे उस समय वैष्णव संप्रदाय और शैव संप्रदाय, वैष्णव भक्त और शिव के भक्त दोनों में टकराव था, और हिंदू मुसलमान में टकराव था, और ऐसी कई बातें थी जो समाज में टकराव पैदा कर रहा था। हिंदू जनता दुखी थी क्योंकि इस्लाम धर्म का प्रभाव था। तो इन सब के बीच तुलसीदास ने समन्वय लाने की कोशिश की। चलिए हम चलते हैं
अपने दोहे की ओर। हनुमान तेहि परसाकर पुनि कीन्ह प्रणाम, राम काजू कीन्हे बिनु मोहि कहाँ विश्राम। भक्त हनुमान की भक्ति किस कदर तक थी, ये हम देखते हैं। रामायण युग में दिव्य शक्तियों से परिपूर्ण राम भक्त हनुमान जी को कौन नहीं जानता, जो पवन पुत्र, बजरंगबली, मारुति, केसरी नंदन, संकट मोचन आदि नामों से भी जाने जाते हैं, जो बचपन में उगते हुए सूर्य को फल समझकर उसे पकड़ने आकाश में उड़ने लगे। कुछ विचारों के अनुसार इन्हें भगवान शिव जी के 11वीं रुद्रावतार एवं सबसे बलवान और बुद्धिमान माना जाता है। इन्हें बजरंगबली के रूप में जाना जाता है क्योंकि इनका शरीर वज्र की तरह था। गदा उनका मुख्य अस्त्र माना जाता है। कर्तव्य का पालन कैसा करना चाहिए, भक्ति कैसे निभानी चाहिए, ये सब कोई हनुमान से ही सीखे। अपने साध्य को पाए बिना साधक को विराम वर्जित है, यही यह दोहा व्यक्त करता है। दोहे की ओर जाने से पहले संदर्भ जानना जरूरी है। सीता का हरण करके लंकापुरी ले जाने के बाद हनुमान एवं सभी वानर वीर सागर तट पर चिंतित खड़े थे। इस चिंता में मग्न थे कि उस पार कैसे जाया जा सके। तब उचित अवसर पर जाम्बवान ने हनुमान को उत्साहित करते हुए कहा, हे हनुमान, तुम पवन पुत्र हो, बुद्धि, विवेक और विज्ञान में तुम काफी आगे हो। जगत में ऐसा कौन सा काम है जो तुमसे न हो सके। श्री राम जी के कार्य के लिए ही तो तुम्हारा अवतार हुआ है। हनुमान जाम्बवान जी के वचन सुन काफी उत्साहित हुए। वैसे भी हनुमान अपने आराध्य देव के लिए कठिन से कठिन कार्य भी करने के लिए तत्पर थे, चाहे मार्ग में कितनी कठिन समस्या ही क्यों न आए। सेवक और साधक कैसा होना चाहिए, वो कोई हनुमान से सीखे। उन्होंने अपने साथियों से कहा, मेरी आने का राह देखना, मुझे ऐसा महसूस हो रहा है जैसे मैं कार्य करके ही लौटूंगा। इतना कहकर हनुमान श्री रघुवीर को मन में स्मरण कर समुद्र के तीर पर चले जाते हैं, जहां एक सुंदर पर्वत था। उसे वे अनायास ही कूद कर उसके ऊपर जा चढ़े और अत्यंत वेग से उछले। और कहा जाता है उस उछलने के वेग में इतनी शक्ति थी कि वो पर्वत धंसकर पाताल पहुंच गया। समुद्र ने जब देखा कि राम जी के दूत हनुमान सीता माता की खोज में बिना विश्राम किए आकाश मार्ग से जा रहे थे, तब समुद्र ने अपने भीतर रहने वाले मैनाक पर्वत से निवेदन किया कि वह ऊपर उठकर हनुमान को अपनी चोटी पर विश्राम करने के लिए कहें। तब स्वर्णिम शिखर वाला बड़े बड़े वृक्षों और लताओं से युक्त मैनाक पर्वत समुद्र के जल को चीर कर वैसे ही ऊपर उठा जैसे मेघों को चीर कर सूर्य देव उदय होते हैं। उस समय 100 सूर्यों की तरह पर्वत श्रेष्ठ मैनाक की शोभा हुई। तेजी से विशालकाय पर्वत को अचानक समुद्र के मध्य सामने उठे हुए देखकर हनुमान जी ने सोचा कि ये अचानक कोई विघ्न उपस्थित आ खड़ा हुआ है। अतः उन्होंने ठोकर मारकर मैनाक को समुद्र के भीतर ढेल दिया। मैनाक हनुमान के बल और वेग को देखकर काफी प्रसन्न हुआ। वह पुनः ऊपर उठा एवं हनुमान जी से प्रसन्न एवं प्रेम पूर्वक बोला, हे वानरोत्तम, यह तुम बहुत ही कठिन कार्य करने को उद्यत हुए हो, अतः तुम थोड़ी देर मेरी वृक्षों से स्वादिष्ट एवं सुगंधयुक्त फलों और कंद मूलों को खाकर तनिक विश्राम कर फिर आगे चले जाना। मैनाक पवन पुत्र हनुमान को इसलिए भी आश्रय देना चाहते थे क्योंकि हनुमान के पिता पवन ने उसके प्राण बचाए थे। वो प्रत्युपकार करना चाहता था। अब आप सोच रहे होंगे समुद्र के भीतर से अचानक पर्वत कैसे ऊपर आ गया, समुद्र के बीच में भला पर्वत भी होता है। इसके पीछे भी एक बहुत रोचक कथा है। प्राचीन काल में सतयुग में
सभी पहाड़ों के पंख हुआ करते थे। वे पंखधारी पहाड़ गरुड़ जी की तरह बड़े वेग से चारों तरफ उड़ा करते थे। पर्वतों को उड़ते देख देवता, ऋषि तथा अन्य प्राणी उनके अपने ऊपर गिरने की आशंका से डर जाते थे। तब 1000 नेत्रों वाले इंद्र ने कुपित होकर अपने वज्र से इधर उधर घूमने वाले हजारों पहाड़ों के पंख काट डाले। तब देवराज इंद्र वज्र उठाकर मैनाक की ओर आए। तब पवन ने उसे सहसा समुद्र में फेंक दिया और उसे इंद्र से बचा लिया। इस प्रकार पवन ने मैनाक की रक्षा की थी, तो इसलिए मैनाक भी उसी पवन के पुत्र को प्रत्युपकार करना चाहता था। मैनाक पर्वत की बातें सुनकर हनुमान ने जो उत्तर दिया, उसे ही भक्त कवि तुलसीदास जी ने यूं कविताबद्ध किया है। हनुमान तई परसा कर पुनि कीन प्रणाम, राम काज कीने बिनु मोहि कहाँ विश्राम। हनुमान तई परसा कर पुनि कीन प्रणाम, राम काज कीने बिनु मोहि कहाँ विश्राम। हनुमान ते ही परसा कर पुनि कीन्ह प्रणाम, राम काजू किन्हे बिनु मोहि कहाँ विश्राम। अर्थात हनुमान ने काफी विनम्रता पूर्वक मैनाक पर्वत को स्पर्श किया और प्रणाम करते हुए बोले, राम काजू किन्हू बिनु, राम जी का कार्य किए बिना मोहि कहाँ विश्राम, मुझे कैसे विश्राम। यहाँ एक बड़ी सीख हनुमान हमें यह दे रहे हैं कि मैनाक पर्वत, जिसे सोने का पर्वत भी कहा जाता है, वास्तव में सुख सुविधा और भोग विलास का प्रतीक है। जब आप अपने कर्म की यात्रा पर निकलते हैं तो सुख सुविधाओं की ओर प्रलोभित होकर विचलित नहीं होना चाहिए। लक्ष्य पर सदैव आगे बढ़ते रहना चाहिए। അപ്പൊ ഇത് ഭക്തകവി തുളസിദാസ് ജിന്റെ രാംചരിതമാനസില് സുന്ദർ കാണ്ടിലുള്ള ഒരു ദോഹയാണ് നമ്മൾ ഇന്ന് ആസ്വദിച്ചത്. രാംചരിതമാനസ് തുളസിദാസ് രചിച്ച ശ്രീരാമന്റെ ചരിത്രം മുഴുവനും രേഖപ്പെടുത്തുന്ന 7 കാണ്ടാണ് അതിലുള്ളത്. 7 അധ്യായങ്ങൾ പോലെ. അതിൽ ബാലകാണ്ട്, അയോധ്യാകാണ്ട്, അരണ്യകാണ്ട്, കിഷ്കിന്ധാകാണ്ട്, സുന്ദർകാണ്ട്, ലങ്കാകാണ്ട്, ഉത്തർകാണ്ട്, ഇങ്ങനെ 7 കാണ്ഡങ്ങളാണ് രാംചരിതമാനസിൽ ഉള്ളത്. അപ്പൊ തുളസിദാസിന് മുമ്പ് പല രാമായണങ്ങൾ എഴുതപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. പ്രത്യേകിച്ച് ഇതിന്റെ ആധാരം വാൽമീകി രാമായണാണ്. അതെല്ലാം സാൻസ്ക്രിറ്റിലാണ് എഴുതപ്പെട്ടത്. അപ്പൊ സാധാരണ ജനങ്ങൾക്ക് അത് മനസ്സിലാക്കാൻ, റിലേറ്റ് ചെയ്യാൻ ബുദ്ധിമുട്ടായിരുന്നു. കാരണം സംസ്കൃത് ഒരു ദേവഭാഷയാണ്, നമുക്കറിയാം. വളരെ ചുരുങ്ങിയ ആൾക്കാർക്കേ സംസ്കൃതം അറിയുള്ളായിരുന്നു. തുളസിദാസ് ശ്രീരാംചരിതമാനസ് അവധി ഭാഷയിൽ, അത് അന്നത്തെ സാധാരണ അയോധ്യ, അവധ് പ്രദേശങ്ങളിൽ പറയുന്ന ഭാഷയായിരുന്നു. ഭാഷ പോലും അല്ലായിരുന്നു, അതൊരു ബോലിയായിരുന്നു, ഒരു ഡയലക്റ്റ് ആയിരുന്നു, ഉപഭാഷയായിരുന്നു. അപ്പൊ അതിൽ രചിച്ചതിന് ശേഷമാണ് ഈ രാംചരിതമാനസ് ഇത്രയും പോപ്പുലർ ആയത്. അപ്പൊ അതിന് അങ്ങനെ തുളസിദാസിന് അങ്ങനെ ഒരു മഹാത്മ്യമുണ്ട്. ശ്രീരാമന്റെ കഥ സാധാരണ ജനങ്ങൾക്ക് പെട്ടെന്ന് റിലേറ്റ് ചെയ്യാൻ പറ്റുന്ന രീതിയിൽ അവധി ഭാഷയിൽ വളരെ മനോഹരമായി അദ്ദേഹം ശ്രീരാമ ചരിത്രം വർണ്ണിച്ചിട്ടുണ്ട്. നമ്മളിത് സുന്ദർകാണ്ടില്, സുന്ദർകാണ്ട് ടോട്ടലി ഹനുമാനിന് ഡെഡിക്കേറ്റഡ് ആണ്. ഹനുമാന് ലങ്കയിലേക്ക് പോകുന്നതും ലങ്ക നശിപ്പിക്കുന്നതും നമുക്കറിയാവുന്ന കഥയാണ്. സീതാദേവിയെ മോചിപ്പിക്കാൻ ഹെൽപ്പ് ചെയ്യുന്നതും അതെല്ലാമാണ് സുന്ദർകാണ്ടില് പ്രധാനമായിട്ടും കാണുന്നത്. അപ്പൊ ഈ ഒരു ദോഹയുടെ സന്ദർഭവും അതിനോട് യോജിച്ചതാണ്. ഇവർ ഈ കടലും കടന്ന് എങ്ങനെ ലങ്കയിലേക്ക് പോകുമെന്ന് ചിന്തിച്ച് നിൽക്കുമ്പം ജാംബവാൻ ഉപദേശിക്കുകയാണ്, ഹനുമാന് പറ്റാത്തതായിട്ട് ഈ ലോകത്തൊന്നും തന്നെ ഇല്ലല്ലോ, അപ്പൊ ഹനുമാൻ ശ്രമിച്ചാൽ പറ്റും. അപ്പൊ അത് കേട്ട് അല്ലെങ്കിലും ഒരു ഭക്ത ഹനുമാൻ തന്റെ ആരാധ്യദേവനായ ശ്രീരാമചന്ദ്രന് വേണ്ടി എന്തും ചെയ്യാൻ തയ്യാറായിരുന്നു. ആ ഭക്തിയുടെ അളവ്, ആ ഒരു ഭക്തി, മറുചോദ്യമൊന്നുമില്ല, എന്ത് പറഞ്ഞാലും ചെയ്യാൻ റെഡിയായിരുന്നു ഹനുമാൻ. അങ്ങനെ ഹനുമാൻ പുറപ്പെടുകയും ഒരു കുതിച്ച് വളരെ ശക്തിയോടെ, ബജരംഗ് ബലി എന്നാണ് ഹനുമാനെ പറയുന്നത്, ആഞ്ജനേയൻ, പല പേരുകളുണ്ട് നമ്മൾ ഹനുമാൻ അല്ലേ, ബജരംഗ് ബലി, ആഞ്ജനേയൻ, പവനപുത്രൻ, അങ്ങനെ പലത് പേരുണ്ട്. അങ്ങനെ ഈ ഹനുമാൻ വളരെ ശക്തിക്ക് ചാടിയപ്പം ആ ഏത് പർവ്വതത്തിലാണോ കാല് വെച്ച് ഊന്നി അങ്ങോട്ട് ഹൈ ജമ്പ് എടുത്തത്, ആ പർവ്വതം പാതാള ലോകത്തിൽ പോയെന്നാണ് പറയുന്നത്.
അങ്ങനെ കടലിലൂടെ ഇങ്ങനെ ഹനുമാൻ സഞ്ചരിക്കുന്ന കണ്ട് സാഗർ ആ, ദേവത ക്ക് തോന്നി ഇത്രയും ദൂരെ ഒരു യാത്രയാണ്, കടലിൽ എങ്ങും തങ്ങാൻ വേറെ മാർഗമൊന്നുമില്ല, കടലിങ്ങനെ പരന്നു കിടക്കുകയാണ്. അപ്പൊ ഈ ഹനുമാന്, ശ്രീരാമചന്ദ്രന്റെ ദൂതന്, ഈ ഒരു ദൗത്യത്തിൽ ഹെൽപ്പ് ചെയ്യാൻ വേണ്ടി മൈനാക പർവ്വതത്തിനോട് പറയും, നീ ഒന്ന് കടലിന്റെ താഴേന്ന് പൊങ്ങി വന്ന് ഹനുമാൻ അല്പം നേരം വിശ്രമിക്കാൻ ഇടം കൊടുക്കാൻ. അപ്പൊ നമുക്ക് അത്ഭുതം തോന്നും, എങ്ങനെയാണ് കടലിന്റെ അകത്ത് പർവ്വതങ്ങളൊക്കെ ഉണ്ടോന്ന് തന്നെ. ഇത് പുരാണ കഥകളിൽ സതയുഗത്തിൽ ഉണ്ടെന്നാ പറയുന്നത്. പർവ്വതങ്ങൾക്ക് ചിറകുണ്ടായിരുന്നെന്നും അവ ഇങ്ങനെ യഥേഷ്ടം അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും പറക്കുമായിരുന്നെന്നും ഇത് കണ്ട് ദേവന്മാർക്കും ഋഷികൾക്കും ഒക്കെ ഭയമായിരുന്നു, ഈ പർവ്വതം എങ്ങാനും അവരുടെ തലയിൽ വന്ന് വീഴുവോന്ന്. ഇത് കണ്ട് ഇന്ദ്രൻ അതിനൊരു പരിഹാരം തേടുകയുണ്ടായി, ഇവരുടെ ചിറകുകളെല്ലാം മുറിച്ചു. അന്നുകൊണ്ടാണ് പർവ്വതങ്ങളെല്ലാം സ്ഥിരമായിട്ട് ഒരിടത്ത് ഇരിക്കുന്നതെന്ന് പറയുന്നത്. അപ്പൊ ഈ മൈനാക പർവ്വതം അതിൽ നിന്ന് പേടിച്ച് വായുദേവനാണ് അതിനെ തള്ളി മൈനാകത്തിനെ കടലിനകത്തേക്ക് ഇട്ടത്. അങ്ങനെയാണ് ഈ ചിറകുള്ള മൈനാക് പൊങ്ങി വന്ന് ഹനുമാനു വേണ്ടി ആശ്രയം ഓഫർ ചെയ്യുന്നത്. അപ്പൊ ആദ്യം ഇങ്ങനെ കടലിൽ ഇങ്ങനെ വളരെ, കാരണം കടലിൽ പൊതുവെ ട്രാഫിക് ഒന്നും ഇല്ലല്ലോ, വളരെ ക്ലിയർ ആയിട്ട് കിടക്കുന്ന കടലിൽ ഇങ്ങനെ ഹനുമാൻ ഇങ്ങനെ പോയിക്കൊണ്ടിരിക്കുമ്പം പെട്ടെന്ന് ഒരു വലിയ മല ഇങ്ങനെ ഉദിച്ചിങ്ങനെ വന്നപ്പം, അത് ഈ മൈനാകത്തിനെ സ്വർണ്ണപർവ്വതം എന്നും പറയും, ഗോൾഡൻ മൗണ്ടൻ എന്നും പറയും പുരാണത്തില്, വളരെ തേജസ്സുള്ള മൗണ്ട്. അപ്പൊ അതിങ്ങനെ പൊങ്ങി പെട്ടെന്ന് വന്നപ്പോൾ ഹനുമാൻ വിചാരിച്ച എന്തോ വിഘ്നമാണെന്ന്. ഹനുമാൻ തന്റെ സർവ്വശക്തി കൊണ്ട് അതിനൊരു കൊട്ടു കൊടുക്കും, അത് പിന്നെയും താഴോട്ട് പോകുന്നാ പറയുന്നത്. അങ്ങനെ മൈനാകിന് വളരെ സന്തോഷമാവും ഈ ഹനുമാന്റെ ശക്തി കണ്ടിട്ട്. അത് പിന്നെയും പൊങ്ങി വന്നിട്ട് പറയും, ഞാനിങ്ങനെ എൻ്റെ ഈ പർവ്വതത്തിൽ അല്പം, എൻ്റെ ഇതിൽ അല്പം വിശ്രമിച്ചിട്ട് പോയിക്കൂടെ, കാരണം ഇത്രയും നീണ്ടൊരു ദൗത്യത്തിന് പോവാണ്, അപ്പൊ ഇവിടെ അല്പം വിശ്രമിച്ചിട്ട് പോയിക്കൂടെ എന്ന് ചോദിക്കും. അതിന് ഹനുമാൻ പറയുന്ന മറുപടിയാണ് ഈ ദോഹ. അപ്പൊ ഹനുമാൻ പറയുന്നത്, ഞാനൊരു ദൗത്യത്തിന്, പ്രത്യേകിച്ച് ശ്രീരാമചന്ദ്രന്റെ ഒരു ദൗത്യത്തിന് പോകുമ്പം എനിക്ക് വിശ്രമമില്ല, ഞാൻ എൻ്റെ ദൗത്യം ചെയ്തു കഴിഞ്ഞിട്ടേ വിശ്രമിക്കൂ. അതൊരു വലിയൊരു സംഭവമാണ്. കാരണം നമ്മളൊരു ലക്ഷ്യത്തിലേക്ക് പോകുമ്പം ഒരുപാട് രീതിയിലുള്ള തടസ്സങ്ങളും സുഖസൗകര്യങ്ങളും ഇടയ്ക്ക് വരും, പക്ഷെ നമ്മൾ അതിലൊന്നും വ്യതിചലിക്കാൻ പാടില്ല എന്നുള്ളൊരു മെസ്സേജും കൂടെ ഈ ദോഹയിലുണ്ട്. ഹനുമാന് തേഹി പരസാക്കർ. എന്നിട്ട് ഹനുമാൻ, കാരണം തനിക്ക് ഓഫർ ചെയ്ത ഒരു ഇതാണ് റെസ്റ്റ് ചെയ്യാൻ ഒരു പ്ലേസ്, ആ കടലിന് നടുക്ക് വേറെ എങ്ങും സ്ഥലമില്ലാത്ത സമയത്ത് ഈ മൈനാക പർവ്വതം അങ്ങനെ ഒരു ഓഫർ ചെയ്തതുകൊണ്ട് വളരെ ബഹുമാനത്തോടെ ആ മൈനാക പർവ്വതത്തിനെ സ്പർശിച്ചിട്ട് വളരെ പ്രണാമം അർപ്പിച്ചിട്ട്, പുനി കീൻഹ പ്രമാൺ, പുനി എന്ന് വെച്ചാൽ അഗെയിൻ, പിന്നെയും പ്രണാമം ചെയ്തിട്ട്, രാമകാജു കീൻഹേ ബിന, പറയും എനിക്ക് ശ്രീരാമചന്ദ്രന്റെ കർമ്മം ചെയ്യാതെ മോഹി കഹാ വിശ്രാം, എനിക്ക് വിശ്രമമേ പാടില്ല, എനിക്ക് അങ്ങനെ വിശ്രമിക്കാൻ പാടില്ല, ഞാനൊരു ദൗത്യമായിട്ട് ചെന്നു കഴിഞ്ഞാൽ അത് ചെയ്തിട്ടേ എനിക്ക് വിശ്രമിക്കാൻ പാടുള്ളൂ. ഇതായിരുന്നു ഭക്ത ഹനുമാൻ. ഭക്തിയുടെ ഏത് ലെവൽ വരെ ഒരു ഭക്തൻ എത്താം എന്ന് കാണിച്ചു തന്ന ഒരു വ്യക്തിയാണ് ഈ വാനരശ്രേഷ്ഠനായ ഹനുമാൻ. അപ്പൊ നിങ്ങൾക്ക് ദോഹ മനസ്സിലായി കാണുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. നന്ദി, നമസ്കാരം.